नमस्कार. मी दररोज तुमच्यासाठी एक नवीन अध्याय घेऊन येईन. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्री गणेशायनम. द्वापर युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्मा वाढून लोकांचे उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी जे भेद आखला होता तो सर्वांना कळवण्यासाठी त्यांनी एक विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अनेक मान्यवर भक्त, श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते. अतिथीचे स्वागत व सत्कारांती प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे ते सविस्तर सांगितले. ते म्हणाले, नवनारायणपैकी कवींनी मच्छिंद्र, हरींनी गोरक्ष, अंतरिक्षनी जालिंदर, प्रबुध्वानी कानिप, पिपलायांनी चरपटी, अविहोत्रांनी वटसिद्ध, नागनाथ, दुर्मिळांनी भर्तरी, चम्मासांनी रेवणकर, बाजांनी गैनी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून धर्मकार्य करावे. त्यावेळी इतर ऋषींनी अवतार घेऊन कार्यकर्ते कवी वाल्मिकी तुलसीदास होतील, शकमुनी महाभक्त कबीर होतील, महामुनी व्यास जयदेव होतील, माझे प्राणप्रिय उद्धव नामदेव होतील, भक्तश्रेष्ठ जाबुवंत नरहरी होतील, बंधू बलराम पुंडलिक नावाने प्रसिद्ध होतील, तर कैलासपती शंकर, मी स्वतः ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या 4 भावंडाच्या रूपात प्रकट कार्य करीन. यावेळी हनुमंत, रामदास तर कुब्जा जनाबाई होतील. याचप्रमाणे आपण सर्वांनी श्रीकृष्णांनी वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेले. नवनारायण द्वारकेहून मंदिराजवळ गेले आणि तेथे शुक्राचार्यांच्या ईश्वर कार्यास्तव प्रकट झाले. त्यांची चरित्रातील या ग्रंथात दिली आहे. ओम नमो आदेश. उद्यापासून तुम्हाला सर्व